वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। श्रीराम जय राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। तस्मिन् लक्ष्मणे समाध्यायो मधुराक्षरपरशैलं महामहोत्सवं कौशिकं प्रतिबोद्धवा। काल आपण कौशिक त्याच्याबरोबरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सगळे समाजातले लोक हरिभक्तीच्या योगानं भगवंताच्या मार्गावर गेले असताना निर्माण झालेलं विघ्न आणि भगवंतानी हरिमित्रोपाख्यान केलं आहे. म्हणजे हरीचे जे मित्र आहे त्यांचं वैकुंठामध्ये हे सगळे वैकुंठाला पोचले हरिभजन करीत करीत. आता भगवंताच्या जवळ मुनी संत मानव आणि दानव हे सगळे जर हरिभजन करणारे असले तर परमात्मा सगळ्यांना सामावून घेतो. परमात्म्याला मानव दानव देव संत ऋषी आणि मुनी हे सगळे सारखे आहे. आता हे सगळे मानव त्याच्यामध्ये काही राजे काही दानव हे सगळेचे सगळे हरिभजनाला या कौशिक ब्राह्मणामुळे लागले. भगवंताने वैकुंठामध्ये यांना बसवलं आणि आज माझे हरिभक्त भजन करतील आणि मी तृप्त होईल असं जाहीर केलं. आता हे सगळे तिथे गेल्यानंतर कोणाजवळ विणा कोणाजवळ ध्यान. काही तेवढ्या वेळात नारद आणि तुंबर यांना कळालं की वैकुंठात आज भजन आहे. तर तुंबर आधी येऊन गेले नारद नंतर आले. आता काय होतं ते बघा. ज्या वेळेला भगवान आपल्या भक्तांना घेऊन हरिगुण गात आहे असं लक्ष्मीलाही कळालं. म्हणून लक्ष्मीही तिच्या सगळ्या साथीदारांना घेऊन हरिगुणगान काय असतं हे ऐकायला आले. अशा दोन कथा आहे रामायणामध्ये. जी शबरीनं ती मागच्या जन्मी या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आता तुम्ही जो उत्सव पाहिला या उत्सवाचा म्हणजे आजचं तुमचं अहलाबाद पूर्वीचं ते प्रयागराज त्या प्रयागराजाच्या राजाची पत्नी ही शबरी मागच्या जन्मी होती. आता दोन आख्यानं जोडतो तुम्हाला. तर या शबरीला त्या कथेमध्ये जाता येत नव्हतं. राजाची राणी असल्यामुळे परवानगी नव्हती. तिने पाहिलं काय जन्म आहे राजाच्या घरामध्ये. ती नुसतं हरिगुण गाता येत नाही म्हणून तिने त्रिवेणी संगमात आत्महत्या केली होती. आणि ती मल्ल देशामध्ये भिल्लीन म्हणून जन्माला आली. आणि तिथे रामाचा आणि तिचा हरिभजनानं संबंध झाला. कारण मातंग ऋषी हे रामनामाच्या भजनाव्यतिरिक्त दुसरं काहीच करीत नव्हतं.
म्हणजे रामनामाच्या भजनाकरता हा देह टाकून दिलाय तिने, शबरीने. म्हणून जगात शबरी वंदनीय झाली. आणि रामाने कोणालाच नवविध भक्ती सांगितली नाही, ती फक्त प्रथम शबरीला सांगितली. तर या हरिभजन करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला हरीने. पण आपण हरीपर्यंत हरिभजन करून पोहोचत का नाही? तर हरिभजनाला काही पथ्य आहे. ईर्षा, राग, द्वेष आणि वैर या 4 गोष्टी जो जीव, ब्राह्मण आहे तुम्ही, ईर्षा, राग, वैर करत असाल आणि किती वर्ष भजन केलं तर हरीचे मित्र होऊ शकणार नाही. तुम्ही क्षत्रिय आहे, हरिभजन करत असाल, ईर्षा, राग, द्वेष आणि वैर याच्यामध्ये असाल तर तुम्ही ईश्वरा. व्यापारी आहात तुम्ही, किती करोडोचं दान धर्म करून राहिले, बा केवढा दान धर्मावर विषय चालला आहे, तरी तुमच्यामध्ये ईर्षा, राग, द्वेष हे असेल तर तुम्ही हरिभजनामुळे ईश्वराजवळ पोहोचू शकत नाही. तुम्ही कर्मचारी आहात, तुमच्यामध्ये ईर्षा, राग, द्वेष नसेल, आमचे चोखोबा देवापर्यंत पोहोचून सेना नावी, गोरोबा काका, तंट्या भिल, म्हणजे ही जी माणसं आहे सगळी आपल्याकडे, आपल्याला असं वाटतं. पण या आदिवासी लोकांमध्ये सुद्धा असे काही माणसं होऊन गेले की ते हरिभजनामध्ये पुढे गेले. या प्रकाशाला दगा महाराज म्हणून एक ग्रस्त होते. काम हरे राम भजन करायचे प्रकाशाच्या. डोंगरे महाराज आले, किती वर्ष झाले भजन करतोय. म्हणजे महाराज त्याची गणना देवाने करावी, मी काय करावे. अरे याला दगा काय म्हणता म्हणे, सगा महाराज म्हणा म्हणे आजपासून. जो देवाचा सगा झाला, अजून तिथे त्याच्या नावाने भजन चाललं असतं प्रकाशाला, सगा करून टाकला, दगाचा सगा. कारण हरिभजनामध्ये ईर्षा, राग, द्वेष, वैर चालत नाही. मीराबाईचा आणखी एक दृष्टांत सांग. मीराबाईला मेवाडला घ्यायला आले, दुष्काळ होता मेवाडमध्ये. मीराबाई, तुमचा अपमान झाल्यामुळे आमच्या मेवाडमध्ये दुष्काळ पडला आहे, तुम्ही यावं म्हणाले. मी तेव्हा मीराबाई द्वारकेला होत्या, तर म्हणाले मी देवाला विचारून येते. देवाने जर परवानगी दिली मेवाडमध्ये जा तर मी येईन. तर देवाला सांगितलं की देवा, जिथून अपमानित करून पाठवलं आहे तिथे परत कशाला पाठवतो. भजनाला लागले आणि तिथे द्वारकेच्या मंदिरात देह ठेवला गेला, संपलं. ते हे हरिभजन असं आहे की सगळ्यांना करण्याचा अधिकार, चहुवर्ण असे अधिकार, हरिभजन सादर. पण हे पथ्य आहे. ईर्षा, राग, द्वेष आणि वैर हे जर आपल्या शरीरामध्ये असेल तर हरिभजनामुळे आपला उद्धार होत नाही. आमचे सखाराम महाराज पंढरपूरला पायी गेले आणि दक्षिण दरवाजा जो आहे पांडुरंगाचा, तिथे भजन करत राहिले. दशमी, एकादशी आणि द्वादशीच्या रात्री बेशुद्ध पडले खाली. भगवान दोन्ही बडव्यांच्या स्वप्नात गेले की उद्या त्या सखारामाला जेवण घाला. तर पांडुरंगाच्या बडव्याने स्वप्न काही ऐकलं नाही म्हणून एक कानात दिली, उठवलं, त्याला उद्या तू जेवण घाल. रुक्मिणीच्या बडव्याच्या स्वप्नात गेले, उद्या त्याला जेवण. दोन्ही ताटं घेऊन सकाळी महाराज कमरेला उपरणं बांधलेलं, खाली पडलेले. अहो अंबाडेकर उठा, अंबाडेकर उठा. 2 ताटं समोर. म्हणजे काय आहे म्हणजे पांडुरंग स्वप्नात आला. त्याने सांगितलं तुला जो 3 दिवस झाले तू जेवला नाही. पांडुरंग तुमच्या स्वप्नात आला आणि मला असं काय नाही सांगितलं की बडवे आणतील ते जेव घाल म्हणून. म्हणजे बा महाराज आम्ही मार खाल्ल्यावर रात्री तुम्ही जेवा. भगवंत पाणी घेतलं, हात फिरवला. आजपासून 10 ब्राह्मण जे बरोबर घेतल्याशिवाय जेवणाने पाणी सोडलं मग देवाचं अन्न घाल. आज रोज 50 माणसं बरोबर असतात तेव्हा महाराज जेवतात. 11 गाद्या झाल्या. तसं चाललं आहे. हरिभजन जो करतो
त्या हरिभजनाला जेवढं पथ्य पाळायचं ते पाळलं तर मनुष्य भगवंतामध्ये जाऊन पोहोचतो. म्हणून भगवंताने वैकुंठामध्ये हरिभजनाचा कार्यक्रम ठेवला आणि तो सगळ्यांकडे पोहोचला की खालती मृत्यू लोकातले लोक आले आणि हरिभजन करताय. काय आहे ते हरिभजनामध्ये? म्हणून आईसाहेबी निघाल्या. तर आईसाहेबांच्या सख्याही भजन करत होत्या. भजन सगळेच करतात, पण जे पथ्य आहे ते काही ठराविकच लोक सांभाळतात. कोरोनातली गोष्ट सांगतो पंढरपूरची. एकच विणेकरी 1.5 वर्ष विणा वाजवत होता. सगळ्या लोकांनी सांगितलं की बुवा 1.5 वर्ष मंदिर सांभाळला, विणा वाजवला, यांचा सत्कार करा. 1.5 वर्ष ज्याने सांभाळलं त्याच्यासमोर सत्कारच येणार नाही म्हणे मी, असा वारकरी नाही घेतला. म्हणजे जो हरिभजन करतो ना तो या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त होतो, म्हणून भगवंत त्याच्याजवळ राहतो. आपण करतो पण प्रसिद्धीच्या मागे लागतो, म्हणून भगवंत दूर चालला जातो. 4 उदाहरणं तुमच्या समोर ठेवले. हरिभजन सुरू झालं आहे, भगवान बसलेले आहे, कौशिक आहे, राजा आहे, सगळे आहे. बरं, देहासहित वैकुंठाला गेले. दुसरं उदाहरण तुमच्यासमोर, तुकाराम महाराज कायम भजन करायचे, सगळ्या लोकांसमोर वैकुंठ गमन केलं. किती लोकांनी त्रास दिला, भावाने त्रास दिला, पत्नी वादविवाद करायची, समाज, लोक, विद्वान लोक सगळं सहन केलं. हरिभजन चालू ठेवलं. ईर्ष्या, राग, द्वेष, वैर. मंबाजीने मारल्यावर तुकाराम महाराजांच्या पत्नी मंबाजीला मारायला गेले. म्हणे त्याला काय मारते, आधी मला पाय. म्हणे काय झालं? म्हणे बघ किती लागलं. ते सगळं आईसाहेबांनी काही मालिश केली. म्हणे आता पाहते. म्हणे आता तू मला त्याने मारल्यामुळे तुला त्रास झाला, आता तू त्याला मारशील तर त्याच्या बायकोला त्रास होईल ना. बस बैस गेले. पत्नीला समजवलं आहे. आपल्याला समजत आलं जन्मभर. बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा पत्नीला समजवणं हे श्रेष्ठ. का समजवता आलं तर निर्विकार होते महाराज. चरित्र बघा, भजन सगळे करतात, सगळ्यांकडे टाळ आहे, तबला आहे, पेटी आहे, मृदुंग आहे, सतार आहे, गतार आहे, पण भजन सोपं नाही. नरसिंह मेहत्याने सगळं जग सोडून दिलं. भजनाचा अनुभव त्यांनी घेतला, म्हणून भगवंताच्या जवळ हे सगळे भजन करीत होते. ब्रह्मदेवाला कळालं की वैकुंठामध्ये भजनाचा कार्यक्रम आहे. ब्रह्मदेव आले. आता त्यामध्ये समागम चालला आहे. तर भगवंताने कोणाला या म्हटलं नाही आणि बसा म्हटलं नाही, स्वतः बसलेले. आनंद झाले. ब्रह्मदेव असं जसं आता तुम्ही पत्रकारांच्या खुर्च्या, प्रतिष्ठानच्या खडच्या असं करतात आणि मग जगाच्या करतात, तसं तिथे काहीच नव्हतं ना. वैकुंठ आहे ते. आणि तुंबर आला. तुंबराला देवाने बोलवलं, लक्ष्मीने पुढे गेलं, बैस तुंबर. आता तुंबर बदला आणि सगळ्या मागून नारद आले. काय गोंधळ झाला म्हणे वैकुंठामध्ये. लक्ष्मी सुद्धा त्या सख्यांचं भजन करते आणि देव पाहतच नाही. कारण भजनामध्ये मी रंगलो आहे, मला कोणीच दिसत नाही ना. भगवान काय सांगतात, मी भजनामध्ये रंगलो आहे, मला कोणीच दिसत नाही. आपण इकडे तिकडे पाहून येतो, कोण येतं तिकडून, काय पण पाहायचं नाही, एकाग्रता करायची. त्यावेळा नारद खुपले आणि लक्ष्मीला म्हणाले की तुझ्या या वैकुंठामध्ये तू मालकी नाही वैकुंठाची. नाही, मग कोणाची काही बसाची व्यवस्था, जा राक्षसाच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. टाकला श्राप. देव जागृत झाले, काम झालं आपलं. लक्ष्मी शोकाकुल झाले. सगळं वैकुंठ हलायला लागलं. नारदाने श्राप दिला लक्ष्मीला, राक्षसाच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. झाली पंचायत.
हे वैकुंठात गेलेले भक्त जे होते ते भजनात मग्न, देवदेवाचे लक्ष्मी वगैरे यांचं चाललंय विचार किंवा आता काय करायचं, त्यांना ते श्राप देऊन टाकलं. म्हणजे मला झाला काल, तुला झाला आज, पण म्हणे राक्षसाच्या पोटी मी लक्ष्मी राक्षसाच्या पोटी. म्हणाले हो, नारदाने केलं ते बरोबर केलं. पद्माक्ष राजाच्या घरी तू लक्ष्मी म्हणून जन्माला जाशील. तो पद्माक्ष राजा म्हणेल भगवती तू माझी मुलगी म्हणून जन्माला आहे. तू त्याला नाही सांगशील. शेवटी तुझं स्वयंवर ठरेल. त्याच्यामध्ये रावण येईल. रावणाला पाहता बरं तू कुंडात उडी मारशील. रावण मेघाचा पाऊस पडेल, त्याच्यात सोन्याची पेटी तयार होईल. रावण लंकेमध्ये सोन्याची पेटी घेऊन देईल आणि ते मंदोदरीने वडल्याबरोबर कन्या रत्न होईल. आणि मग रावण मंदोदरी सांगितले रावणाला, ही मुलगी राक्षसांचा नाश करेल. रावण जनक राजाच्या राज्यामध्ये दाबून येतो आणि तिथे सीता प्रकट होते. श्राप. हरिभजनामध्ये जर ईर्ष्या राग द्वेष वैर असलं तर मात्र जन्म बिघडून आपण तर टाळ मारून फेकतो, कोणी चिपळी मारून फेकतं एकमेकाला भजनामध्ये. म्हणून नाव काय आहे? अद्भुत रामायण. ह्या ज्या सगळ्या कथा आहे समाजापुढे जे ठेवलं जातं ना ते फक्त गमतीपुरतं ठेवलं जातं. त्याचं जे मर्म आहे तुम्हाला काय सांगितलं आहे याच्यामध्ये. म्हणून विषयाचं नाव आहे षष्टम वर्गामध्ये हरिमित्र उपोख्यान. हरिमित्रांचं उपाख्यान आहे. आख्यान कसं आहे? उप आहे. मग आता उपाख्यानाला अनेक संदर्भ असतात. म्हणून त्यावेळेस सगळे देवदेवता यथायोग्य आसनावर बसलेले होते आणि कौशिक भगवंताला आनंद देत होते. एक साधा मनुष्य विप्रकुळामध्ये जन्माला आला, मान अपमान सहन केले, राजाने कानामध्ये काय टाकलं, जीभ काय तुटली, तरी हरिभजन सोडलं नाही. कोणत्याही माणसाचं गुणानं वर्णन मी करणार, राजाने हाकलून दिलं, हरिभजन करणारे संत. तुम्ही त्यांना नामदेव महाराजांना औंढा नागनाथाला कीर्तन नाही करू दिलं, मागच्या दरवाजाला करा. मागच्या दरवाजाला गेलं तर मंदिर फिरून गेलं. लक्षात ठेवा. मग आता कोणी जर असा हट्ट केला की मला करू द्या, तर तो नामदेव महाराजाच्या पात्रतेचा आहे का? असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे ना की हे जे आख्यानं असतात हे आख्यानं समजले पाहिजे. आख्यानाच्या मागे संदर्भ काय असतो. म्हणून वेदांताचे कीर्तन करणारे म्हणतात ते कथा आवड. अरे कथेच्या मागे उपाख्यान काय? 6 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, भराभर 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 भराभर. तर हे देवाला याचं काही दुःख वाटलं नाही, कारण त्यांना अवतारच घ्यायचा होता. राम अवतार जसा तुला आता 2 भुजाचा अवतार घ्यावा लागेल तो घेतला. त्या नारदांनी लक्ष्मीला राक्षसाच्या पोटी जन्माला जाशील याचं सांगितलं. कारण संताच्या श्रापाशिवाय परमेश्वराला आणि लक्ष्मीला सुद्धा अवतार घेता येत नाही. श्रीमंतांच्या बायांना सहज बाहेर पडता येत नाही, काहीतरी निमित्त असावं लागतं. आणि असला तर घरातला नौकर बरोबर असतो त्या बाईबरोबर. मुद्दा लक्षात ठेवा. मध्यम वर्गाची बाई केव्हा कुलूप लावते चालले जाते. माणसांकडे कुठे गेले तुम्ही बाजारात जाऊन तुम्ही जाणत नाही, मी काय कोण जाईल? एका वाक्यावर तो सेट डाऊन. हां, तो एका वाक्यात सेट डाऊन होऊन जातो. तो स्वतः करतात आणि करताना काय दुसरे करतात की काय मध्ये करता. नशीब फोडलं मायबापांनी, इतकं बोलून ती बाई मोकळी. सिद्धांताकडे लक्ष ठेवा. ज्या स्त्रिया धर्मवान आहे 11 वाजता त्या माणसाला सांगतील, मग 2:30 ते 3 फोन करू नका मला बाजारात जायचं आहे, 11 वाजता सांगून देऊन
संभ्रम आहे. पण विचारल्याशिवाय बाहेर जाणार? आता का विचारायचे दिवस राहिले का? असं उत्तर नाही देणार ते. दोन्ही सिद्धांत ठेवले तुमच्या पुढे. सीट डाऊन एका ठिकाणी करा डाऊन. हे लक्षात आलं पाहिजे माणसाच्या की शीलवान गुणवान श्री सांगून देईल आणि कोणी जर बोलवायला नाही त्यांच्या कानावर घातलं आणि मला जमणार नाही, मी उद्या येऊन जाईल, आज तुम्ही तुमचं उरकून द्या, उद्या मी येऊन जाईल, त्यांच्या कानावर घातलेलं नाही. माझी बहीण आली मी चालली गेली जुन्या गावात, असं चालणार? मी त्यांना विचारलेलं नाही आहे. लक्ष्मीने देव जरी गुंगून भजन ऐकत होते तर लक्ष्मीचं काम काय होतं? नारदाचं आगमनाला पुढे जाणं. माणसाला आठवण देण्याचं काम कोणाचं आहे? घरातल्या स्त्रीचं. सिद्धांताकडे लक्ष ठेवा. हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की आपलं कर्तव्य आणि कर्तव्य, लक्ष्मी कर्तव्य विसरली म्हणून श्राप झाला. आता लक्ष्मीला कर्तव्य विसरायला कोणी लावलं? तर भगवंताने. त्याला म्हणतात वैष्णवी माया. ज्या बाईच्या घरी लग्न असतं ना ती चौकात जाणं ते शेजारी बाजारी सांगण्याने एकदा आपल्या घरी उद्या लग्न, ती बाई टोकतच राहते त्या माणसाला. तो म्हणतो जाईन ना उद्या आणि नेमका विसरून जातो, पत्रिका बी देत नाही, बोलत बी नाही. सगळं म्हणतं का तिची सर्व गेले नसते नाही. तो म्हणतो हो खरंच गेलो नाही. मग ती बाई जाते, पाया पडते, रावणाय करते, मग आणते त्यांना. लक्ष द्या. मनुष्य विसरतो आणि सरळ सांगतो मी विसरून गेलो. तरी ती बाई रात्री सुद्धा सांगितले आता रात्री जाऊन या. असं आहे ते. लक्ष्मीला श्राप का झाला? तो वैकुंठाची मालकीण कोण आहे? मग देव उठले पटकन, लक्ष्मी चाल आपण दोघे दोघे पाया पडू, विनंती करू नारदांना. आपला पोरगाच आहे तो, हा मुलगा आहे. नारद काय वैकुंठाची रीत आहे ही? राक्षसाच्या पोटी जन्म घेईल, तुम्हाला तिथे जन्माला घ्यावं लागेल, तुम्ही जन्म घ्याल आणि हिच्याकरता रानो राणी रडत फिराल. जय नारायण. दिला श्राप. कारण देवाला तो श्राप घ्यायचा होता. रानो राणी फिरच म्हणजे लग्न करायचं, अयोध्येमध्ये यायचं, तिथे कलह उडवायचा, चित्रकूटची यात्रा करायची, आत्री ऋषी अनुसयाच्या घरी जायचं, सीतेला सगळे दागिने घालून घ्यायचे. घरून दागिने नव्हते, मग अनुसयाने सगळे दागिने सीतेला दिले. आत्री आणि अनुसया यांना पुत्र होता पण सून नव्हती. पहा माणसाचं धैर्य कसं आहे. या मुलगा लग्न करणार नाही म्हणून राम आल्यावर अनुसयेने आत्रींना विचारलं, म्हणे का हो आता हे माझे अलंकार काय करतील? म्हणे मग ही सूनच आहे म्हणे माझी. राम तेवढ्या करता तर तुमच्याकडे आले. म्हणे मग देऊ? म्हणे दे ना. सीता रामाकडे गेले. म्हणे आईसाहेब काय म्हणतात? घे ना. हे अलंकार आपलं रक्षण करतील. हे रामाने सांगितलंय. तेच अलंकार सीतेने अंगावरचे टाकले. जांबुवान सुग्रीवान हनुमंताने ओळखले आणि रामाला दाखवले. कारण ते ऋषितुल्य आशीर्वाद होता. म्हणून पवित्र माणसांचे आशीर्वाद घेत राहावे, संकटाच्या वेळेला उपयोगाला. अनुसयेचे आशीर्वाद सीतेला उपयोगाला आले. अलंकारमुळे तपास लागला. पण गुन्हेगार सुद्धा गुन्हा करतो आणि एखादी वस्तू तिथेच विसरून जातो, त्याच्या मुद्द्यावरून तो सापडून जातो. तर ही किमया आहे. म्हणून याच्यात अद्भुत कथा आहे.
म्हणून त्याचं नाव आहे अद्भुत रामायण. त्यावेळेस नारदाला वैष्णवी मायेनं सोडून दिलं, लगेच काम झालं. नारद म्हणाले, प्रभू हे वैकुंठात मला एवढा क्रोध कसं काय? म्हणे का रे, तू आल्याबरोबर माझ्याकडे पाहिलं नाही, लक्ष्मीकडे पाहिलं की माझ्याकडे पाहायचं तर खरं, मी काय करत होतो? म्हणे तुम्ही हरिगुण गात होते. मग तू दिवसभर तर हरिगुण गातो, मग वैकुंठात आल्यावर तू विसरला कसा? बरं विसरला तर विसरला, मला विसरला तर विसरला, आईलाही विसरला, आईला श्राप देतो तू. म्हणे याचं फळ काय होईल? मी आता हे केलं याचं फळ, तुला मी अवतार घेतल्यानंतर त्या रावणाच्या घरी चक्रा माराव्या लागतील. म्हणजे काय, त्याला उलटी बुद्धी द्यावी लागेल. मग नारद लंकेत गेले आणि रावणाने काय केलं होतं, सगळ्या ग्रहांच्या पायऱ्या केल्या होत्या. तुमच्या डोक्यात आता शनी घुसला आहे ना, त्याचा उल्लेख करतो मी आता. तर सूर्याची पायरी खाली आणि शनीची पायरी कशी. आता पायरी करताना या नवग्रहांना पालखे टाकले त्याने. नारद गेले, रामाला आणि रावणाला 7.5 एकदा सुरू झाली होती कथा ऐका. रावणा काय केलं रे हे सगळं? म्हणे महाराज नवग्रह पालखे, काय वेडा आहे म्हणे. हे रवी सूर्य बुध आहे ठीक आहे, पण जो शनी क्रूर आहे त्याच्या पाठीवर काय लाटू, त्याच्या छातीवर लाद देऊन दाखव मला. याने अहंकाराने पायाने शनीला असं केलं, छातीवर पाय ठेवला आणि शनी महाराजांची दृष्टी रावणावर पडली. रामाला शनी महाराजांनी प्रवेश केल्यावर बायको हरली आणि रावणावर दृष्टी पडल्याबरोबर रावणाची बुद्धी बिघडली. 2 दोष असतात शनी महाराजांनी, बुद्धी बिघडवते. तुम्ही जर बुद्धी बिघडवली नाही तर महाराज तुम्हाला काहीही त्रास देत नाही. सिद्धांत लक्षात ठेवा. आता काय करायचं ते ठरवा. बाबाचं लुबाडलं असेल तर गुपचूप देऊन द्या, नाही तर गडबड होईलच. आक्षेप येईल, ठपका येईल. बा केवढी शांतता झाली. हे असं असतं. पाय नीट करायला लावला, छातीवर पाय द्यायला लावला रावणाने. वा वा शोभतोय रावण, मस्त शोभतोय. ते लगेच घडत नाही, हळूहळू. कारण शनीची गती कशी आहे, मंद मंद. एका राशीत 2.5 वर्ष, पण एका वेळेला 3 कडे काम करतात. 1 2 3. मकर रास, कुंभ रास, मीन रास. आता कुंभ, मीन, मेष असं. तर आपली अवस्था सांगतात शनी. तुला आमच्या बरोबर फिरावं लागेल. देवा मी एवढं हरिभजन केल्यावर माझ्या हातून नाही घडलं. नारदा, वैष्णवी मायेनं तुला घेरलं रे. मग तुमची वैष्णवी माया कशाने ताब्यात घेता येईल हे सांगा. अरे म्हणाले सतत माझं नाव घेतल्यानं ती ताब्यात राहते. म्हणे मग मी तर घेतो. अरे मला हे तुझ्या निमित्तानं काम करून घ्यायचं आहे. नारदाचा राग शांत झाला आणि नारद वैकुंठामध्ये सगळ्यांमध्ये हरिभजनात शांत बसले. म्हणून कुठेही भजन चाललं असेल तर शांत बसून घ्या. हरिभजनाचा प्रभाव असा आहे की शांती. ज्या शांती करता तुम्ही प्रयत्न करता ती जगात कुठेही शांती नाही आहे. हरिभजनाविन काळ घालवू नको. हरिभजनच करा. बरं कसं सांगितलंय, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देत. आपलं भजन करायचं आणि दुसऱ्याच्या खिडकीतून पाहायचं त्यांच्या घरी भानगडी चालल्यावर गुच्चूप. हे हरिभजनाचे जे पथ्य आहे ना ते आपले गुरु पण आपल्याला सांगत नाही. सांगितले पाहिजे.
आणि गुरुनं सांगितले तर मग शिष्य त्यांच्याकडे पाहत आहे, येतं असं करताना मग आपल्याला काय सांगणं झालं, पण ते म्हणून तोही सांगत नाही. हरिभजनासारखं सोपं नाही आणि हरिभजनासारखं कठीण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती सुळावरची पोळी. एखाद्या माणसाला सुळावर जायचं आणि त्याला सांगते पूर्णाची पोळी खाय, तो खाईल का? म्हणून न्यायाधीश विचारतात की शेवटची इच्छा काय? काय सांगेल तो इच्छा? मला सोडून दे अशी इच्छा आहे, तर न्यायाधीश सोडू शकत नाही. हां, आता न्यायाधीशांना सुद्धा रक्कम जाहीर करायची वेळ आली. काका कसा काळ येतो. 6 महिन्यापूर्वी त्या न्यायदेवत्याचे डोळे बांधून ठेवले, तिथे उघडे केले. आठवतं का तुम्हाला? आता पट्टी नाही आहे, उघडी गेल्याबरोबर न्यायदेवतेनं काय दाखवून दिलं? माझ्याकडेच गडबड आहे. असं आहे. न्याय कोण देईल? जो न्यायप्रिय असेल तो. फुकटराम शास्त्रीपुरं पुण्याचं नाव राहिलंय का? असं आहे. हे सिद्धांत अजून तुम्ही समजून घ्या. तुमच्या कोणाच्याच लक्षात आत येणार नाही ते. हे सिद्धांत आहे, न्यायदान आहे. जसं देवालय तसं न्यायालय. देवालयामध्ये देव आहे, न्यायालयात न्याय देवता आहे. म्हणून करोडो गायी सुवर्ण हे असलेलं वैकुंठ, लक्ष्मीचं भरपूर होतं, पण त्याच्यामध्ये कोण होती? कामधेनू वैकुंठामध्ये. आणि भगवंताने विचारलं कौशिक ब्राह्मणांना, यांना तुम्हाला काय पाहिजे? आता इकडे सोनं होतं आणि इकडे कामधेनू होती. लक्ष्मी म्हणे काही नाही प्रभू, आम्हाला एक गाईचं दूध बाजून द्या फक्त, बस एवढीच भूक आहे. भगवंताने कामधेनूला सांगितलं की जेवढे वैष्णव बसलेले आहेत त्यांना तृप्त करून दे. कामधेनू कल्पद्रुम. त्यावेळेस सूद आणि मगध हे सगळे गायन करता करता आनंदले. सगळ्यांना आनंद झाला आणि हरिभजनामध्ये हरिमित्र म्हणून भगवंताने सगळ्या हरिभजन करणाऱ्यांना पद दिलं, हरिमित्र. तुम्ही जेवढं भजन कराल ते तुम्ही हरीचे मित्र व्हाल. म्हणून नाव काय ठेवलं? सखा राम. राम ज्याचा सखा आहे असा सखा राम. सख्याचा सखा राम झाला. चरित्रामध्ये महाराजांच्या गाई चारत होते, सगळं गाव सख्या म्हणायचं. अनुग्रह घेतल्यामुळे सखा राम होऊन गेला. त्या नदीच्या तटावर श्रीहरी शास्त्राच्या वचनानुसार अर्चना हे भगवंताचं नवविधा भक्तीतलं एक रूप आहे आणि उपासना ही नदी आहे. उपासना काय? आपण जशी जशी उपासना करत जातो तसं तसं आपलं चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार शुद्ध होत जातो. नदीत तुम्ही हे मिळू द्या घाण, पण वेग सुद्धा दिला ती पूर्ण शुद्ध होत जाते. आता आपण कचरा टाकतोय नदीमध्ये, तो आपला दोष आहे. तुम्ही पाण्यातली घाण जाऊ दे, ती खाली बसून जाईल, पाणी पुढे शुद्ध शुद्ध होत जाईल. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये दोष असतील, मन खराब असेल, बुद्धी खराब असेल, चित्त खराब असेल, अहंकार असेल, पण जशी जशी उपासना कराल तसं तसं शुद्ध व्हाल. जैसी गंगा वाहे भगवंत जाण तया जवळी. ती गंगा जशी जशी शुद्ध होत जाते
तसं तसं जीवन शुद्ध होत जातं. यावर्षी तुम्हाला दाखवलं होतं ना, बिहारकडे ते छठचा कार्यक्रम होता, तर सगळ्या गावांच्या नाले मिळत होते, तिथे त्यांनी अशी हिरवी कापड लावून दिलेलं होतं. असं करून चालतं का? एवढे सगळे देशातून लोक त्या तिथे गंगेच्या पूजेला जातात. ते दाखवलं गेलं चित्र. शेवटी त्यांची पोल खोलली मंत्र्यांची की तेवढा घाट निदान पवित्र ठेवायला पाहिजे होता. पूर्वी जर गुरं बाजणाऱ्याने वरती पाणी बाजलं तर गावाला आहे गुरु खाली बाजायचे, दोनं खाली धुवायचं, प्यायचं पाणी वरती भरायचं, असा नियम होता. आता कोणी बोलायला गेलं का तुमच्या बापाची नदी का? गुरु खालीच पाणी पाजावं लागेल, त्याच्या खाली धुणं धुवावं लागेल, कारण गुरांना सुद्धा खराब पाणी पाजायचं नाही आहे. असं नदीवर होतं, पाणथा होता, तो नियम होते. आणि प्रत्येक जण लोक उठत नाही याच्या आत गुरं पाजून निघून जायचे. त्याचं कारण आहे, आचार होता, विचार होता. म्हणून उपासना करत राहा. उपासनेनं काय होतं, आपल्या चित्ताच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी जे जे दोष असतात ते दोष निघून जातात. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव वसंतासी सदा नमा, सत्कर्म योगे वय घालवा सर्वामुखी. आणि आपण उपासना करतो याची जाहिरात करायची. कारण दुसरी येऊन काहीतरी फाटा घालून देता, एवढं करता तुम्ही, मग अजून कसं तुमच्या पोरांच्या नोकरीचं काम होत नाही की घातलं मान. त्यांना सांगायचं उपासना आणि नोकरी यांची फारकत आहे. ते नशीब आहे. उपासनेला नशीब लागत नाही, त्याला गुरुकृपा लागते. गुरुकृपा लागते त्या उपासनेला. सुकृत असल्यावर सुद्धा काही वेळा अडथळे येतात, पण गुरुकृपेने अडथळे दूर होतात. मग माध्यम कळायला पाहिजे माणसाला. काय म्हणतात महाराज, कोणत्याही दिवाचा मत्सर न घडव देवा. उपासनेनं मनुष्य खाओ. तुमची येतील दिवस चांगले, नाही यांच्या राज्यात आले तर पोरांच्या राज्यात येतील, नातू चांगले होतील आमचे, असं. पण मनामध्ये ईर्ष्या, राग, द्वेष आणि वैर नाही वाढवत उपासना करणारा माणूस. व्रत वैकल्य हे उपासनेच्या द्वाराने केले पाहिजे. आता तर ईर्षेनं व्रत वैकल्य चालले. त्या 16 सोमवाराच्या व्रतामध्ये काहीही अवडंबर करायचं नाही. ज्याचा लाडू सांगितला तर आता बाया काय म्हणतात, नाही बट्टीचं करता येतं, पोळ्या मोडून घ्यायचं, लाडू करून द्या, अजून चालत तिथे. जर तुम्हाला गौऱ्या नसतील तर बट्ट्या तळायच्या, गोड करायच्या, त्या तळायच्या, मग त्या चुरून कुटून त्याचा लाडू करायचा. म्हणून 16 सोमवारवर महाराष्ट्रात जास्त आहे, इतर राज्यात नाही. ते लगेच बुंदीचे लाडू ठेवून देतील तिथे. असं आहे. सीमा ओलांडायची नाही 16 सोमवाराच्या व्रतामध्ये. आपलं तर बहिणीकडे लग्न झालं तर का लग्न वारंवार होतं का, 16 सोमवार लागलं तर पुढच्या वर्षी आणखीन करून घेऊ, चालली ती. म्हणून अशा लोकांकडून ते व्रत होत. व्रताला दृढता लागते. दृढता असली तर व्रत होतं, दृढता नसेल तर व्रत होत नाही. म्हणून व्रते दाने उद्यापने ती धनाची. काय सांगितलं, हे सगळं धन असलं तर व्यवस्थित होतं, पण गरिबांची ती नामस्मरणे सोपा उपाय केला आहे. त्याच्या मागे लागा, उपासना करा. व्रत जर खंड झाले तर त्याचे फळ मिळत नाही, पण उपासना कशी करताय.
उपासनेचे प्रकार, ज्याला जिथे वाव मिळाले तिथे तो उपासना करून घेतो. आपल्याला उपासना करताना पाणी असावं लागतं आणि मानसिकसुद्धा. उपासना दोन प्रकारची आहे, स्थूल आणि मानसिक. तर मग ज्या दिवशी स्थूलचे सगळं मिळतं त्या दिवशी भरपूर करायचं, ज्या दिवशी आपल्याला वेळ कमी आहे त्या दिवशी मानसिक करून करायचं. षोडोपचार, पंचोपचार. 1.25 पावशेराचा सत्यनारायण 1.25 किलोचा, जेवढी ऐपत आहे तेवढा. कशाला शिवाजीनगरमध्ये आमंत्रण द्यायला जायचं साडूला? आपल्या जवळची गल्लीतले सांगून यायचे सगळे. एवढा मोठा भोंगा कशाला लावायचा गल्लीमध्ये? लोक भोंग्याला पैसे खर्च करता आणि प्रसादाला मात्र डालडा वापरता. भोंगा नाही लावला तर चालेल, पण प्रसाद चांगला दिला पाहिजे. आता मग तुमच्या तोंडात पेढा पडला, चांगलं वाटलं का रे? असं आहे. कसं आहे, काही प्रसाद हा चांगलाच केला पाहिजे. नाही चांगला करता येत तर फलाहार, केळ जरी दिलं तर काय. म्हणून प्रसादामध्ये फळ आणि रूप. सत्यनारायणाचा प्रसाद जो आहे ना तो असाच आहे की त्याच्यामध्ये दुसरं काही दोषच नाही. म्हणून आपल्याकडे तो प्रसाद केलेला आहे. तुम्ही पुढे पुढे जाल तर प्रसाद बदलत जातो. म्हणून मी मागे सांगितलं तुम्हाला, आणि अमेरिकेने सिद्ध केलं, संपूर्ण जगाच्या पाठीवर 2 जिल्ह्यांचं अन्न चांगलं आहे, जळगाव आणि नाशिक. त्यांनी अमेरिकन डिक्लेअर करून दिलं की यांचं अन्न म्हणजे अगदी शुद्ध आणि शरीराला पोषक. चटणी असते, लिंबू असतो, कोशिंबीर असते, पातळ भाजी असते, भात असतो, वरण असतो, पोळी असते. पचामेन्नम चतुर. चावून खायचं, तोडून खायचं, मोडून खायचं, प्यायचं. पचामेन्नम चतुर. भगवद्गीतेचा अभ्यास करून त्यांनी अन्नाचं संशोधन केलं आणि 2 जिल्ह्यांना मानपत्रक दिलं. आणि आता आपण ते अन्न सोडून कुठे खायला जातो रस्त्यात. हे जिल्ह्याचं भूषण झालं. आणखी कोणी कधी जेवायला बोलवलं तर काय म्हटलं, शिरापोहे. शिरापोह्याला नाही म्हणता, पावभाजी. काय आहे बघायचं? अहो तुम्हाला जेवायला बोलवायचं तर पुण्य पदरी पडायचं ना. मिष्टान्नाशिवाय पुण्य कदान्न दोषावर. अन्नम पुष्टिवर्धनम. अन्नाने काय आली पाहिजे? पुष्टी. आणि पुष्टी आली तर सृष्टी चांगली आहे. पुष्टीच नसेल तर सृष्टी काय आहे? म्हणून ते म्हणतात धर्म आधम करतो मनुष्य. धर्म आधम नाही आहे, मनुष्य आधम. साने गुरुजी कोकणामध्ये आपल्या घरी होते लहानपणी. त्यांच्याकडे एक मोळी विकणारी बाई यायची. त्यांच्या दारापुढे अशी मोळी ठेवायची भिंतीला उभी करून. आणि साने गुरुजींच्या आईकडे गरीब होते, एवढी भाकरीची तुकडी द्यायची आणि त्याच्यावर चिंचेचं लोणचं. ते म्हातारीने खाल्लं, 1 ग्लास तांब्यावर पाणी दिलं की तिला आनंद वाटायचा. पण केव्हा केव्हा ती मोळी तिच्याकडून उचलली नाही जायची. तर आई सांगायची, अरे विनया ती मोळी उचलून दे. म्हणे आई आंघोळ करावी लागेल. म्हणे वेड्या 2 वेळा पुण्य होईल ना. एक तर दुसऱ्यावर परोपकार केला आणि दुसरी आंघोळ केली. लक्ष द्या, परोपकार हे महापुण्य आहे. त्या आजीकडून उचललं जात नाही, तू उचलून दे. म्हणजे पुण्य शिकवलंय मुलाला. परोपकार हे पुण्य. आपला काका एकटा असतो, काका कधी आपल्या मुलाला म्हणतो अरे ते आणून दे, तर आपली आई म्हणते तुझं घरचे पोराला नाही म्हणते माझ्या पोराला म्हणून. असे शिकवते आई. तो ना काही करो पण जा काकाचं काम आहे करून दे. आपण परोपकार पुण्य शिकवत नाही हल्ली. आणि 4 धाम यात्रा झाल्या म्हणावर तुम्हाला नेहमी एक उदाहरण सांगून ठेवतो. तुम्ही केलेलं पुण्य काही काही लोक तुमच्या वेळा वारंवार विचारून
पुण्याचा नाश करतात. पुण्याची वारंवार स्तुती केली म्हणजे पुण्याचा क्षय होतो, आणि चुकीची वारंवार जाहिरात केली की पाप कमी होतं, की माझं हे चुकलं, माझं चुकतं, माझं चुकतं, त्याच्याने पापाचा क्षय होऊन जातो, पुण्याचा नाश होऊन जातो. आपण तर फोटो काढून ठेवतो, जो असं गंगापूजन केलं की लोक तोंडात बोट घालत. म्हटलं श्रीखंड केलं होतं का तुम्ही त्याच्यात? म्हणे आपण लोक साठून तोंडातच बोट घालतात. आपल्या पुण्याचा नेहमी उच्चार करायचा नाही. काही काही लोक मुद्दाम विचारतात, त्यांना माहिती असतं बुवाने सांगितलं की पुण्याचा नाश करायचा म्हणजे वारंवार विचारायचं त्याला. एकदाच केव्हा तरी सांगितलं तर पुण्य सांगावं, नाहीतर पुण्य ठेवावं गुप्त आणि पाप करावं. जसं आपल्या हातून झालं ना, पश्चात्तापेन शुद्धता, म्हणून ते म्हणतात धर्म अधम नाही होत, मनुष्य धर्माला अधम करतो. आता बा लोक पाणपोळी लावतात, पाणी लोक तर माठ फोडून टाकतात. आता का पहा, आता 24 तास पाणी आहे का अवेलेबल? फोडून टाकतात रस्त्यातला माठ लोक. म्हणून धर्मसुद्धा कोणाला करता येतो? जो धर्मवान आहे त्यालाच धर्म करता येतो. जो धर्मवान नाही, श्रीमंत लोक पाणपोळी लावताना पाप करतं म्हणून पाणी पाजतं म्हणे, आणखी घ्या. हे असं आहे. मग आता दुसऱ्याचं पाप काढतो तो धर्मवान आहे का? म्हणून अशा लोकांनाच पाणी मिळत नाही. धर्मेन हरते व्याधी, म्हणून धर्माला अधम करतो मनुष्य. म्हणून हरिमित्रम प्रीती सदा वासुदेवम परम. शेवटचा मुद्दा सांगताय की हरिमित्राला मित्र केल्यानंतर परमात्मा आनंदित होतात. म्हणून भक्तांचा मेळा. पण हरीसुद्धा कसा आहे म्हणे, तर हरीचे भक्त जे आहे, विठू माझाले कुरवाळा संगे गोपाळ, ज्ञानेश्वर पायी आणि बाकीचे अज्ञानी भक्त खांद्यावर. लक्षात आलं का? सज्ञानाला पायी चालवलेलं आहे आणि अज्ञानाला डोक्यावर घेतलेलं आहे. त्याचं कारण आहे ना, सज्ञानाला कळालं पाहिजे, सज्ञानाला चालता बोलता करायचं आहे. म्हणून हरिमित्र समय वासुदेव अत्यंत आनंदित होता. हरिमित्र वासुदेव आहे म्हणून वासुदेवाची अर्चना आहे. आणि ते म्हणतात सगळ्या ठिकाणी वासुदेव याची भावना तयार होते. वासनात वासुदेवस्य वासितं भुवनत्रय सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते. सगळ्या ठिकाणी हा वासुदेव ती स्वरूप स्थिती दाखवतो. म्हणून त्या वेळात अशा प्रकारे परमेश्वरानं हरिमित्रांचा मेळा केला आणि त्या ठिकाणी वासुदेव, जसं हल्ली ह्या भगवंताने तुम्ही आता नवीन पद्धतीने आपले जुने मित्र एकत्र आणण्याचा एक प्रयोग केला आहे. शाळेमध्ये जे बरोबर होते 72 साली 80 साली, त्याच्यामध्ये काय होतं माहिती का? सगळे जमले, का रे तुझं कसं चाललं आहे, का रे तुझं कसं चाललं आहे. फक्त एकामेकाचं सुख आणि दुःख ऐकून घ्यायचं आहे, वाटून तर काही घेता येत नाही. एखाद्याचं सगळं दुःख असतं, मग सगळे त्याला म्हणतात आम्ही आहे तुझ्या पाठीची, काही काळजी करू नको, केव्हाही फोन कर, आम्ही हजर. एवढ्या गोष्टीने तो मनुष्य घरी आनंद घेऊन जाता की सगळे मला म्हणाले तू केव्हाही फोन कर. एखाद्या वेळा आपल्याकडून फोन होत नाही, सगळे येत नाही, पण सगळ्यांच्या तोंडातून काय निघालेलं असतं. म्हणून हरिमित्रम समागतम, सगळे हरिभक्त एकत्र या आणि समागम करा. तर कशाचा? हरिनामाचा. पुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुका सखाराम महाराज की जय. सत्यगुरु राये कृपा मद की, तरी नाही घडली सेवा काही.